नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरले आहेत। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करून कसं चालणार नाही, कारण राजकीय दृष्ट्या हा मतदारसंघ फारच महत्त्वाचा मानला जातो। या मतदारसंघावरती गेली 2 टर्म शिवसेनेची सत्ता आहे, तर त्याआधी राष्ट्रवादीकडे नाशिकचा गड होता। त्यामुळे इकडची राजकीय समीकरणं फारच वेगळी आहेत असं म्हटलं जातं। नाशिक मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलाय। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा याच नाशिक मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते। उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या या मतदारसंघाचं राजकीय गणित नेमकं कसं आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा। व्हिडिओची सुरुवात करूयात नाशिक लोकसभेचा भूगोल जाणून घेण्यापासून। नाशिक लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी। त्यातल्या देवळाली मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी, तर इगतपुरी मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलाय। आता पुढे 2014 आणि 2019 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात कोण जिंकलं आणि कुणाचा धुव्वा उडाला ती माहिती एकदा पाहूयात। 2014 ची मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये झाली होती। त्यामध्ये गोडसे यांनी मतांचा उच्चांक गाठला असून प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले। हेमंत गोडसे यांना 4,93,605 मतं मिळालीत, तर छगन भुजबळ यांना 3,06,726 मतं मिळाली। जवळपास 1,86,000 च्या मार्जिनने गोडसेंचा विजय झाला। 2019च्या निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघात 18 लाखाहून अधिक मतदार होते। या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा हेमंत गोडसे यांनी दणदणीत विजय मिळवला, तर यावेळेस त्यांच्या विरोधात समीर भुजबळ होते, पण या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। हेमंत गोडसे यांना 5,63,599 मतं मिळाली, तर समीर भुजबळ यांना 2,71,395 मतं मिळाली। या निवडणुकीत मार्जिनचा विचार केला तर 2,92,202 मतांनी हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला। 2009 साली समीर भुजबळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती, पण 2014 मध्ये पुतण्याची उमेदवारी काढून काका म्हणजे छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने निवडणूक लढू दिली। पण या निवडणुकीत काकांची जादू काही चालली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीत काका पुतण्यात चढाओढ पाहायला मिळाली। 2014 साली शिवसेनेला 52.8% मतं पडली असून राष्ट्रवादीला 32.8% मतं पडल्याचं वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। या ठिकाणी मनसेचा फॅक्टर पण महत्त्वाचा ठरलाय, कारण 6.7% मतं मनसेने काढली आहेत। पण 2019च्या निवडणुकीचा विचार करता शिवसेनेला 50.5% मतं मिळाली आहेत। 2014च्या निवडणुकांचा विचार करता शिवसेनेची मतं कमी झाल्याचं पाहायला मिळतं, तर राष्ट्रवादीला 24.3% मतं मिळाली आहेत। तर अपक्ष लढणारे माणिकराव कोकाटे यांनी 12.8% मतं मिळवली होती। त्यामुळे या निवडणुकीत मतांचं विभाजन झाल्याचं स्पष्टपणे दिसतं। तर गोडसे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला, त्यामुळे गोडसेंचा अद्यापही बोलबाला आहे असं आपण म्हणू शकतो। 2014 ची आमदारांची संख्या बघता भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 आमदार असल्याचं आपल्याला या आकडेवारीमध्ये बघायला मिळतं। तर 2019 मध्ये भाजपने आपली जागा शाबूत ठेवल्याचं स्पष्ट होतं, तर राष्ट्रवादीने आपली जागांची संख्या वाढवून 2 वर आणली। काँग्रेसने आपला गड कायम राखला, त्यामुळे या आकडेवारीवरून आपल्याला सर्व गणित स्पष्ट होतं। 2024 ची परिस्थिती पाहता राज्याचं राजकारण खूपच रंजक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण नाशिक लोकसभेमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी विजय मिळवला होता, तर विधानसभेचा विचार करता भाजपचे 3 आमदार, ज्यामध्ये नाशिक पूर्वचे राहुल ढिकळे, नाशिक मध्यचे देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या सीना हिरे हे कायम आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देवळालीचे सरोज अहिरे, तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे। तर काँग्रेसचे एकमेव आमदार देखील इगतपुरी मतदारसंघातून येतात, त्यामुळे या 6ही विधानसभेमध्ये महायुतीचा वरचष्मा असल्याचं आपल्याला दिसतं। आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। ते प्रश्न कोणते पाहूयात। हेमंत गोडसे हे शिवसेनेतच होते, त्यामुळे उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का, तर याचं उत्तर नाही असं आहे। दुसऱ्यांदा उमेदवार निवडून आला की पहिल्यांदा, तर अर्थात दुसऱ्यांदा। 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये गोडसे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा, तर अर्थात युतीला फायदा। आता पक्षातील फुटीनंतर सर इथलं राजकारण कसं आहे,
2014 आणि 2019चा विचार करता खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांना जनतेचा चांगला पाठिंबा असल्याचं बोललं जातं. तर गेल्या 2 टर्ममध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पण 2024च्या निवडणुकीमध्ये गणित वेगळं असणार आहे. कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्याने आणि गोडसे हे शिंदे गटात असल्याने त्यांचा मार्ग अगदी सोपा असेल असं थेटपणे म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली होती. या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटण्याची शक्यताही वर्तवली जात होती. तर नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचाच हक्क असून गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार झाल्याचा दावाही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला होता. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामध्ये दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या मतदारसंघावरती हक्क सांगत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा मतदारसंघ काढण्याची तयारी केल्याची चर्चा ऐकू येते. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील किमान एक तरी जागा मिळण्याचा अजित पवार गटाचा मानस असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे पक्षातील फुटीमुळे नाशिकची निवडणूक चांगलीच रंगतदार झाली यात शंका नाही. आता हेमंत गोडसे हॅट्रिक मारतील का ठाकरे गटाचा उमेदवारीकडे निवडून येणार, का अजित पवार गटाला ह्या जागा द्याव्या लागतात हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूणच नाशिकच्या या संपूर्ण राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.